स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली, परंतु या स्वच्छतागृहांची सध्याची अवस्था चिंता करायला लावणारी आहे। जिल्ह्यात जवळपास 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेमुळे या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतीये। त्यामुळे ही स्वच्छतागृह तात्काळ दुरुस्त करावीत अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेनं केली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। शाळांमधील स्वच्छतागृह बांधताना अनेक त्रुटी दिसून आल्यात। या त्रुटींना जबाबदार असणारे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे सचिव फिरोज सरगूर, उपाध्यक्ष राजू थोरावडे, प्रकाश आमते, मोहसिन मुल्ला, पप्पू जाधव, मोहसिन बागवान, शेखर वडणगेकर, अविनाश माने, राजवर्धन यादव, सुभाष घाटगे, श्रीनिवास ब्रह्मपुरे आदी उपस्थित होते।